राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक आता बाहेर आलेले आहेत आणि त्यांची आज जामिनावर सुटका झालेली आहे। 50,000च्या जात मुचलक्यावर नवाब मलिक यांची सुटका झालेली आहे। सुप्रीम कोर्टाने 2 महिन्यांचा त्यांचा जामीन मंजूर केलेला आहे। वैद्यकीय हा जामीन आहे। प्रकृतीच्या कारणास्तव नवाब मलिकांनी सुप्रीम कोर्टात आपल्याला जामीन मंजूर केला जावा या अनुषंगाने याचिका दाखल केलेली होती आणि त्या अनुषंगाने आता सुप्रीम कोर्टाने त्यांना जामीन मंजूर केला आहे। 2 महिन्यांचा हा वैद्यकीय जामीन असणार आहे। नवाब मलिक हे आता अखेर त्यांची सुटका झाल्यानंतर रुग्णालयाबाहेर आलेले आहेत। कार्यकर्ते देखील उत्सुक होते नवाब मलिक यांची भेट घेण्याच्या अनुषंगाने। कुर्ला स्टेशन परिसरामध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पेढे देखील वाटलेले होते। नवाब मलिक यांचे जे कार्यकर्ते आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे जे कार्यकर्ते आहेत, ते आता रुग्णालयाबाहेर गर्दी करू नयेत। नवाब मलिक यांची अखेर सुटका झालेली आहे। 1.5 वर्षानंतर नवाब मलिक यांना मोठा दिलासा मिळताना दिसतोय। क्रिटिकेअर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आणि ते आता रुग्णालयाच्या बाहेर येण्याची शक्यता आहे। त्यांच्या कुटुंबातले सदस्य देखील क्रिटिकेअर रुग्णालयाच्या बाहेर जमलेले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने रुग्णालयाबाहेर जमलेले आहेत। राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा सध्या जल्लोष सुरू आहे। गेला 1.5 वर्ष नवाब मलिक हे बंदिस्त होते। आता अखेर त्यांची सुटका झालेली आहे। 1.5 वर्षानंतर त्यांना दिलासा मिळालेला आहे। क्रिटिकेअर रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आणि रुग्णालयाच्या बाहेर ते काही वेळापूर्वीच आलेले आहेत। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। प्रशांत, काय नेमकी सध्याची अपडेट? अजिंक्य, क्रिटिकेअर रुग्णालयात नवाब मलिक यांची मुक्तता झालेली आहे। नूर मंजिल हे त्यांचं निवासस्थान आहे, जिथे आता मी आहोत त्या ठिकाणी काही वेळातच नवाब मलिक पोहोचतील। प्रचंड मोठा उत्साह आहे। माझा सहकारी प्रवीणला आपण दाखवूया। प्रवीण, खूप मोठा उत्साह या ठिकाणी दिसून येतोय। नूर मंजिल हे निवासस्थान, या ठिकाणी ढोल ताशा या रणवाद्याचा जागर केला जातोय। सोसायटीतले अनेक लोक असो, पदाधिकारी असो, कार्यकर्ते असो, या कुटुंबीय सुद्धा त्याच्या स्वागतासाठी या ठिकाणी जमा झाले। अशा प्रकारचा परिवर्तन चित्र दिसतंय। 23 फेब्रुवारी 2022ला हा जो भाग आहे नूर मंजिल, याच नूर मंजिल भागात नवाब मलिक यांना ईडीचे अधिकारी चौकशीसाठी घेऊन गेले होते आणि या चौकशी दरम्यान समाधानकारक उत्तर दिले नाही म्हणून त्यांना अटक केली होती। आता याच ठिकाणी आपण बघतोय की जवळपास 18 महिन्यानंतर मेडिकल ग्राउंडवर का होईना पण नवाब मलिक झाला आहे आणि या गोष्टीचा आनंद हा सगळ्यात जास्त मलिक कुटुंबीय सुद्धा आपण बघतोय की त्यांच्या स्वागतासाठी सगळे मलिक कुटुंबीय बाहेर आलेले आहेत। कोणत्याही वेळात म्हणजे की आता क्रिटिकेअर रुग्णालय कुर्ला वेस्ट इथून निघालेले नवाब मलिक ते आता काही वेळात इथे पोहोचतील। नवाब मलिक यांचे कुटुंबीय, त्यांची पत्नी, हे सगळेच या ठिकाणी नवाब मलिक यांच्या स्वागतासाठी सगळे कसे जमा झालेले हे आपल्याला दिसून येत आहे। प्रत्येकाला आनंद आहे। या सोसायटीच्या प्रवेशद्वारावर अनेक वेगळ्या प्रकारचे पोस्टर्स लागलेले आहेत। टायगर इज बॅक अशा प्रकारचा उल्लेख काही ठिकाणी त्या पोस्टर्सवर आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचं चित्रण सुद्धा या ठिकाणी केलं आहे। नवाब मलिक यांच्या स्वागतासाठी पुष्पहार सुद्धा आहे आणि पुष्पहार गुलाब पाकळ्या सुद्धा आपल्याला दिसून येत आहे। या सगळ्यांना प्रचंड आनंद दिसून येतोय। अर्थात मेडिकल ग्राउंडवर तर येत आहेत, त्यामुळे त्या गोष्टीचा एक आनंद सगळ्यांना आहे आणि याचमुळे काही वेळातच क्रिटिकेअर रुग्णालयात निघालेले नवाब मलिक हे या ठिकाणी येतील आणि याच नूर मंजिल प्रिमायसेसच्या बाहेर बरेच लागलेल्या पोस्टर्सवर नवाब मलिक यांच्या मुली दिलोपर, सना, मुलगा आमिर यांचा सुद्धा त्या पोस्टरवर उल्लेख आहे। टायगर इज बॅक अशा प्रकारचा मजकूर दिसतोय। सत्यमेव जयतेचा सुद्धा उल्लेख या ठिकाणी केलाय। अजिंक्य, नवाब मलिक काही वेळानंतर या ठिकाणी पोहोचणं अपेक्षित आहे। ते पोहोचले की ही गर्दी, हा आनंद अधिक द्विगुणित होऊ शकतो। अजिंक्य, बरोबर आहे प्रशांत, आणि आपण या सगळ्या संदर्भातली जी दृश्य आहेत ती तर प्रेक्षकांना दाखवतच आहोत। मात्र महत्त्वाचा मुद्दा हा की आता राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या एकंदरीतच 2 गट पडल्यानंतर नवाब मलिक शरद पवारांसोबत जातात का अजित पवारांसोबत जातात याची चर्चा गेले काही दिवस सातत्यानं सुरू आहे। राजकीय महत्त्व या अनुषंगाने आता प्राप्त झालेलं होतं नवाब मलिकांच्या भूमिकेच्या अनुषंगाने। प्रशांत, या सगळ्या संदर्भात नेमकं काय सांगताय? अजिंक्य, खरं तर हाच महाराष्ट्राच्या राजकारणातला कळीचा मुद्दा आहे।
म्हणजे अजित पवार यांनी स्वतःची वेगळी एक चूल जरी केली असली तरी शरद पवार हे अत्यंत मुत्सदी आणि मुत्सदी राजकारणी आहे. त्यांचे सहजासहजी हार मानणारे नक्कीच नाही. अजित पवार यांच्यासोबत असलेले राष्ट्रवादीतले समर्थक आमदार पण ते सगळेच त्यांच्यावर आहे का हाही प्रश्न उपस्थित झाला, कारण शरद पवार गतिमान झालेले आहेत आणि याचमुळे संख्याबळ जे आहे ते सगळ्यात महत्वाचं आहे. या सगळ्या बदलत्या परिस्थितीमध्ये जर का शरद पवार आणि अजित पवार एकत्र झाले नाही तर अजित पवारांना आपलं संख्याबळ अधिक मजबूत करावं लागेल. त्यामुळे एक एक मोहरा महत्वाचा आहे. नवाब मलिक हे सुद्धा त्याच कडीतले महत्वाचे नेते. नवाब मलिक नेमके कोणाकडे? आपल्याला माहिती आहे की तब्बल अनेक तास सुप्रिया सुळे आज क्रिटिकेअर हॉस्पिटलमध्ये ठाण मांडून बसल्या होत्या त्या एवढ्यासाठी की नवाब मलिक यांच्याशी त्यांना बोलायचं होतं. कारण जोपर्यंत जेलची ऑर्डर येत नाही तोपर्यंत नवाब मलिक कोणाशी बोलू शकत नव्हते. सुप्रिया सुळे शरद पवार यांचाच कदाचित निरोप नवाब मलिक यांच्यासाठी घेऊन गेले असावे की नेमके तुम्ही कोणासोबत आहात आणि पवार साहेबांना तुमची काळजी आहे अशा प्रकारचं एक वक्तव्य सुद्धा त्यांनी केलं असं अशी माहिती आपल्याला समजते. पण महत्वाचं एकच आहे की नवाब मलिक नेमकी कोणाकडे? तसं जर का बघितलं तर अजित पवार हे ज्यावेळेस अजित पवार हे ज्यावेळेस खऱ्या अर्थाने या सरकारमध्ये सामील झाले त्यानंतर सुद्धा काही हालचाली गतिमान झाल्या आहेत. नवाब मलिक यांनी आतापर्यंत 17 न्यायालय, PMLA कोर्ट, हायकोर्ट या सगळ्याच ठिकाणी जामिनासाठी अनेक वेळा याचिका केल्या त्या पण त्या सगळ्या फेटाळल्या गेल्या. पण सुप्रीम कोर्टानं त्यांची याचिका मंजूर केली. विशेष म्हणजे सुनावणीमध्ये सुप्रीम कोर्टानं ईडीला विचारणा केली होती की तुमचं यावर काय म्हणणं आहे. तर ईडीनं त्यांच्या मेडिकल ग्राउंडवर जामीन अर्जासाठी कोणताही विरोध केला नाही आणि त्याच ईडीने मुंबई हायकोर्टात सुद्धा विरोध केला होता, 17 न्यायालयात विरोध केला होता, PMLA कोर्टात विरोध केला होता आणि अचानक ईडीनं सुप्रीम कोर्टात विरोध करायला सुद्धा नकार दिला. अर्थातच सुप्रीम कोर्टानं नवाब मलिक यांना जामीन मंजूर केला आणि याचमुळे नवाब मलिक यांचं बाहेर येणं हे जरी मेडिकल ग्राउंडवर त्यांच्यासाठी अत्यंत आवश्यक असतं, किडनीच्या आजारावर उपचारासाठी आवश्यक असतं, तरी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ज्या राजकीय घडामोडी होत आहे आणि विशेष म्हणजे राष्ट्रवादीमधनं स्वतःची वेगळी चूल अजित पवार यांनी जी मांडली आहे त्या वेगळ्या चूल मांडलीत त्यांना एक एक संख्याबळ महत्वाचं आहे, एक एक मोहरा महत्वाचा आहे. त्यामुळे नवाब मलिक हे शरद पवार यांनाही महत्वाचे आणि अजित पवार यांनाही. असं म्हटलं जातंय की अजित पवार यांच्यामुळे नवाब बरं प्रशांत, एक महत्त्वाचा मुद्दा आपण जो मगाशी उपस्थित केला तो म्हणजे सुप्रिया सुळे नवाब मलिकांची भेट घेण्यासाठी म्हणून क्रिटिकेअर हॉस्पिटलमध्ये होत्या, बराच काळ त्या तिथं होत्या. काय नेमकं या दोन्ही नेत्यांमध्ये बोलणं झालं, काही त्याचा तपशील समजू शकलाय का? ढोल ताशाचा गजर एकीकडे सुरू आहे, मोठी गर्दी आहे नवाब मलिक यांच्या स्वागतासाठी. आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग या संदर्भातली अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवतायत. मात्र या सगळ्या ढोल ताशाचा आवाज इतका आहे की त्यांचा आवाज व्यवस्थित आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये. आपण ही दृश्य पाहतो आहोत, एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत न्यूज 18 लोकमतवर. नवाब मलिक यांची जामिनावर सुटका झाल्यानंतर मोठी गर्दी कार्यकर्त्यांची, मोठा जल्लोष कार्यकर्त्यांचा सुरू आहे. ढोल ताशांच्या गजरात नवाब मलिक यांचं स्वागत होत आहे. अनेक कार्यकर्त्यांचं जे स्वागत आहे ते नवाब मलिक स्वीकारताना दिसत आहेत. आपल्या गाडीमधनंच ते कार्यकर्त्यांसोबत हात मिळवताना दिसत आहेत, त्यांचं स्वागत स्वीकारताना दिसत आहेत. आणि ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण सध्या पाहतो आहोत न्यूज 18 लोकमतवर. प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेतच. प्रशांत, या सगळ्याचे राजकीय पडसाद येत्या काळात नेमके काय उमटू शकतात? नवाब मलिक आपल्या सोबत असावेत असं नक्कीच शरद पवारांना सुद्धा वाटत असणार आहे. अजित पवारांची नेमकी या संदर्भातली काय भूमिका आहे? प्रशांत, या सगळ्यामध्ये काय नेमकं समजतंय? एक एक मोहरा राष्ट्रवादीची ज्या प्रकारे फूट झाली आहे त्यानंतर शरद पवार यांच्यासाठी महत्वाचा आहे. अनेक कायद्याची लढाई बाकी आहे. दोघं जर का पवार काकाकडे एकत्र झाले नाही तर प्रत्येक शिलेदार महत्वाचा आहे. त्याचमुळे नवाब मलिक आपल्याकडेच यावे असा प्रयत्न दोघंही पवार बंधू करतात.
प्रशांत बाग यांचा आवाज आपल्यापर्यंत येत नाहीये व्यवस्थित. आपण त्यांना पुन्हा एकदा संपर्क करूच या. मात्र आपण ही दृश्य न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांना सध्या दाखवत आहोत. नवाब मलिक यांची सुटका झालेली आहे. 2 महिन्यांचा जामीन त्यांचा मंजूर झालेला आहे. वैद्यकीय कारणास्तव त्यांचा हा जामीन सुप्रीम कोर्टाने मंजूर केलाय. प्रकृतीचं कारण देत नवाब मलिकांनी आपल्याला जामीन मिळावा अशी मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टात केलेली होती. त्या अनुषंगाने आता सुप्रीम कोर्टाने त्यांचा जामीन मंजूर केलेला होता. 2 महिन्यांसाठीचा हा जामीन होता. 50,000च्या जात मुचलक्यावर हा जामीन मंजूर करण्यात आलेला आहे. आणि आता नवाब मलिक यांची सुटका झाल्याचं आपण या दृश्यांमध्ये पाहतो आहोत. मोठ्या संख्येने कार्यकर्ते इथं उपस्थित आहेत. आणि पुन्हा एकदा प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेतच. प्रशांत, नवाब मलिक या सगळ्यामध्ये कुठेतरी कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारतायत, स्वागत स्वीकारतायत. खूप मोठी गर्दी दृश्यांमध्ये पाहायला मिळते. ढोल ताशांचा गजर सुरू आहे. प्रशांत, याबद्दल नेमकं काय सांगताय? प्रत्येक राजकीय नेत्याचं खरं औषध जर कोणतं असेल तर त्याचे कार्यकर्ते. लोकांमध्ये राहणाऱ्या नेत्यांचं खरं औषध कोणतं असेल तर ते म्हणजे की येणारी गर्दी. आणि ज्या पद्धतीनं हे सगळे लोक नवाब मलिक यांना भेटताय, हेच नवाब मलिक यांचं खरं औषध आहे. प्रत्येक व्यक्ती जो लोकांमध्ये राहतो, कुटुंबियांमध्ये राहतो, तो ज्यावेळेस त्यांच्यापासून तुटतो त्यावेळेस त्याचं अर्ध मानसिक खच्चीकरण होतं. आता खऱ्या अर्थानं नवाब मलिक यांच्यावर मेडिकल उपचार होतील, पण मानसिक उभारी जी त्यांना देते ती हीच गर्दी देते. मानसिक उभारी देते की ते कुटुंबीय त्यांच्या सोबत असतात, जे कार्यकर्ते त्यांच्या सोबत असतात, जो पक्षाचा नेतृत्व किंवा त्या प्रत्येक हालचालीमध्ये ते असतं. आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ज्या सध्या घडामोडी घडत आहेत त्या घडामोडींमध्ये एक राजकीय नेता, अल्पसंख्याकांचा प्रभावी नेता म्हणून नवाब मलिक यांचं महत्त्व तितकंच आहे. आणि याचमुळे या परिस्थितीमध्ये शरद पवार यांनाही नवाब मलिक आवश्यक आहे आणि अजित पवार यांनाही नवाब मलिक आवश्यक आहे. संख्याबळ प्रत्येकासाठी महत्वाचं आहे. जो कल दिसून येतोय, सुप्रिया सुळे यांनी आज क्रिटिकल रुग्णालयामध्ये नवाब मलिक यांना भेटण्यासाठी म्हणून जी ठाण मांडली होती, त्याच्यातनं शरद पवार यांच्याशी असलेलं त्यांचं नातं त्यांना पुन्हा एकदा पुनरुज्जीत करायचं असेल. शरद पवार यांचा तुमच्यावर विश्वास आहे, त्यांनाही आनंद आहे तुम्ही जामिनावर सुटलात, हेही त्यांना भावना व्यक्त करायच्या असतील. नवाब मलिक यांचा कल नेमका कोणाकडे आहे हेही सुप्रिया सुळे यांना जाणून घ्यायचं असेल. नवाब मलिक यांनी शरद पवार यांच्यावरच निष्ठा दाखवावी हेही दाखवण्याचा किंवा सांगण्याचा प्रयत्न सुप्रिया सुळे यांनी केला असेल. अशा वेगवेगळ्या प्रकारची माहिती. बरोबर. त्यामुळे आता नवाब मलिक नेमकं काय ठरवतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्यांचा कल नेमका कुणाकडे, शरद पवारांकडे का अजित पवारांकडे, हे येत्या काही दिवसात आपल्या समोर येईलच. प्रशांत, आपण ही जी माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद. छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया या संदर्भातली पाहूया. ते अगोदर हॉस्पिटलमध्ये त्यांची तब्येत अगोदर बरे होऊ द्या आणि नंतर आपण त्यांना ते विचार करतील कुठे जायचं आणि कोणाबरोबर जायचं ते. अहो, त्यांना किडनीचा फार मोठा आजार बळावलेला आहे म्हणून त्यांना 2 महिन्याची तिथे जमानत मिळालेली आहे. तर त्यांना ठीक नीट तर होऊ द्या. ते नीट झाले तरच राजकारणात काम करू शकतील आणि मग ठरवतील कुठे जायचं ते. भाजप शिंदेवर जे जिथे जातील तिथे फार लांब कुठे जाणार नाही, तिथे इकडेच राहतील. विशेषच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी बघूया. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या पाठोपाठ आता मनसेला गळाला लावण्याचा प्रयत्न भाजपकडनं केला जातोय. राज ठाकरेंच्या मनसेला महायुतीमध्ये येण्यासाठी भाजपनं गळ घातल्याचं बोललं जात आहे. अलीकडे राज ठाकरेंशी भाजपची वाढती जवळीक पाहता मनसेचं इंजिन भाजपच्या ट्रॅकवर असल्याची चर्चा सातत्यानं रंगल्याचं पाहायला मिळालं होतं. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सगळ्याच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर महायुतीत आणखी एका नव्या राजकीय पक्षाची भर पडण्याची शक्यता वर्तवली जाते. राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला भाजपनं महायुतीत येण्याची ऑफर दिल्याचं बोललं जात आहे. याविषयी राज ठाकरेंना विचारलं असता त्यांनी हे सूचक उत्तर दिलं. परिस्थितीनुसार गोष्टी ठरतात. आता तुम्हाला सवय पण झाली आहे नाही का? 2 दिवसापूर्वी काय बोललं जातं आणि 2 दिवसानंतर काय होतं, आता हे काय पत्रकारांना नवीन नाही. परंतु जेवढं काही आपल्याकडनं महाराष्ट्राची प्रतारणा होणार नाही याची जास्तीत जास्त काळजी आमच्याकडनं घेतली जाईल, जी घेत होतोच याच्या पुढे घेतली जाईल. भाजपनं मनसेला युतीत येण्याची ऑफर दिली असली तरी मनसे अद्याप कोणत्याही निर्णयाप्रत आलेली नाही. त्याला उपमुख्यमंत्री अजित पवार कारणीभूत आहेत.
काही दिवसांपूर्वीच अजित पवारांचा गट महायुतीत सहभागी झाला, त्यामुळे मनसेची पावलं थबकली. सोमवारी राज ठाकरेंनी मुंबईत पक्षातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेत त्यांना आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या तयारीला लागा अशा सूचना दिल्या. या बैठकीत पक्ष महायुतीत सहभागी होणार की महाविकास आघाडीत यावरही राज ठाकरेंनी भाष्य केल्याचं बोललं जात आहे. तसंच याबाबत जाहीर वक्तव्य न करण्याची तंबी सुद्धा त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिली आहे. युती किंवा काय करणं, आघाड्या किंवा करणं, त्याच्यावरचा निर्णय संपूर्णतः माननीय राज ठाकरे साहेब घेतील. आणि आत्ताची एकंदरीत परिस्थिती पाहता ती सिच्युएशन नाही आहे अशा पद्धतीचं साहेबांचं ते हे पडलं आजच्या बैठकीमध्ये साधारणतः. परंतु हो, हे निश्चित आहे की त्यांना ऑफर ही आलीच असणार आणि त्या ऑफरच्या बाबतीमध्ये तो निर्णय सर्वथा राज ठाकरे साहेब घेतील. आगामी सार्वत्रिक निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना रंगणार आहे. पण राज ठाकरेंनी अद्याप आपला पत्ता उघड केलेला नाही. गेल्या काही वर्षात राज ठाकरेंची भाजपशी जवळीक वाढल्याचं बघायला मिळत होतं. मवियाच्या सत्तेत त्यांनी मशिदीवरील भोंग्यांचा मुद्दा हाती घेत आपण कडवट हिंदुत्ववादी असल्याचं दाखवून देण्याचा प्रयत्नही केला होता. पण शिवसेनेतील एकनाथ शिंदेंचं बंड आणि आता अजित पवारांची युतीतील एंट्री यामुळे राज ठाकरेंची राजकीय बार्गेनिंग पॉवर कमी झाल्याचं बोललं जात आहे. या बदललेल्या राजकीय समीकरणात मनसेचं इंजिन कोणत्या ट्रॅकवर जाणार हे आगामी काळात स्पष्ट होईल. भाजपकडून युतीचा प्रस्ताव होता, मात्र अजित पवार यांच्या सत्तेतील एंट्रीमुळे अंतिम निर्णयापर्यंत पोहोचू शकलो नाही अशा पद्धतीचं विधान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आजच्या बैठकीत केलं. त्यामुळे अजित पवार यांच्या एंट्रीमुळे कुठेतरी मनसेची युती राहिली का अशी चर्चा आता रंगू लागलेली आहे. त्याचंच मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सूचक विधान सुद्धा केलंय, ते म्हणजे परिस्थितीनुसार आम्ही निर्णय घेऊ अशा पद्धतीचं विधान सुद्धा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलेलं आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात पुन्हा एकदा या युतीच्या चर्चा सुरू होतात का हे पाहणं अधिक महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश हेळगावकर सह विशाल पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. ठाणे रुग्णालयामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहोचले. थेट प्रक्षेपण आपण बघतोय. नरेश मस्के बाजूला दिसतायत, आढावा घेतायत नेमकी काय परिस्थिती आहे, अपडेट काय आहे, काय घडामोडी घडल्या, या सगळ्या विषयीचे अपडेट घेतायत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. आपल्या गावाहून परतल्यानंतर सकाळपासून आतापर्यंत नॉन स्टॉप वेगवेगळ्या नियोजित कार्यक्रमांना ते हजेरी लावतायत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रुग्णालयात पोहोचलेले आहेत, जिथे खूप मोठी घटना काल घडलेली होती. 24 तासात 18 जणांचा मृत्यू झालेला होता. या सगळ्या विषयी लगेचच यंत्रणांकडून माहिती त्यांनी घेतली होती. लगेचच समितीही स्थापन करण्यात आलेली होती. आता या सगळ्या प्रकरणाची चौकशी होईल. मात्र ते थेट स्वतः या रुग्णालयात पोहोचलेले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दृश्यांमध्ये दिसत आहेत. आतापर्यंत कालपासून आतापर्यंत काय काय झालं याचा आढावा ते घेत आहेत. परिस्थिती गंभीर होती. आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांना अधिक विचारूया. अजित, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रुग्णालयात पोहोचलेत अशी माहिती मिळते. दृश्य आपले प्रेक्षक बघतायत, काय अपडेट द्याल? मुख्यमंत्री जे आहेत ते आताच ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आलेले आहेत आणि इथल्या जे कळवा रुग्णालयामध्ये मुख्यमंत्री आलेले. त्यांनी इथे नेमकं जो सगळे दोन दिवसापासून जी घटना घडलेली आहे त्या घटनेसंदर्भात पूर्ण आढावा घेतील आणि कशा पद्धतीनं या सगळ्या घटनेमागची कारणं आहेत आणि कशा पद्धतीनं ही सगळी घटना घडली त्याच्यामध्ये काय कारणं आहेत या सगळ्या बाबतीमध्ये पूर्णपणे सगळे जिल्हा शल्य चिकित्सक आहेत, जिल्हा शल्य चिकित्सक असतील, महानगरपालिकेचे आयुक्त असतील, आरोग्य विभागाचे डायरेक्टर्स आहेत, हे सगळी लोक जी आहे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्यासोबत ही बैठक जी आहे ती अरेंज केलेली आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती या सगळ्या बैठकीमध्ये सगळ्या गोष्टींचा आढावा जे आहे ते मुख्यमंत्री घेतील आणि त्यानंतर पुढच्या प्रक्रिया ज्या आहेत किंवा पुढचे आदेश कसे द्यायचे समितीची स्थापन केलेली आहे. ही समिती स्थापन केली त्या पार्श्वभूमीवरती हे सगळं जे आहे त्या गोष्टीमध्ये पुढे जाऊन मग कशा पद्धतीने आदेश देणार त्या पार्श्वभूमीवरती पुढे सगळे आदेश देण्याचं काम जे ते मुख्यमंत्री करतील.
अजित, एका बाजूला आपल्या गावी असले मुख्यमंत्री तरी त्यांनी यंत्रणा हलवली, समिती स्थापन केली, प्रकरणाची चौकशी करणार म्हणून आदेश दिले. दुसरीकडे विरोधकांनी मात्र रान उठवलेलं आहे. मुख्यमंत्र्यांच्याच ठाण्यात असा कसा प्रकार होतो, इतका गंभीर प्रकार कसा होतो, काय सांगाल? अजित, आपल्याला आवाज येतोय? आपण थेट प्रक्षेपण बघतोय. हॉस्पिटलमध्ये कळव्याच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहोचले. समिती तर ऑलरेडी स्थापन करण्यात आलेली आहे. चौकशी समिती या सगळ्या प्रकरणाचा छडा लावेल. मात्र सगळ्या यंत्रणांची बैठक आता बोलवलेली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सगळ्या प्रकरणाचा आढावा ते घेतील. कधी नेमकं काय घडलं, कशा प्रकारे घडलं, कुठे हलगर्जीपणा झालेला आहे, काय कर्मचाऱ्यांमध्ये कमतरता, म्हणजे कर्मचाऱ्यांच्या संख्येत कमतरता आहे की कर्मचारी कुठे काम करायला कमी पडले, या सगळ्या गोष्टींचाच मुळात आढावा घेतला जाईल. थेट प्रक्षेपण कळवा रुग्णालयातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहोचलेले आहेत आणि बैठक काही क्षणात सुरू होईल. मुख्यमंत्री कळवा रुग्णालयात पोहोचतानाची ही दृश्य आहेत. नरेश मस्के त्यांना सगळ्या गोष्टींची माहिती देत आहेत किंवा मुख्यमंत्री सुद्धा त्यांना प्रश्न विचारत असतील. आज दिवसभरात वेगवेगळ्या कामांमध्ये ते मुख्यमंत्री होते आणि त्या प्रत्येक ठिकाणी स्वतः हजेरी लावून मग कळव्याला ते रुग्णालयात पोहोचलेले आहेत. कळवा रुग्णालयातून बैठक त्यांची होईल. त्या आधीची ही दृश्य आपण बघतोय. कळवा रुग्णालयात पोहोचले मुख्यमंत्री तेव्हाची ही दृश्य आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात इतका मोठा गंभीर प्रकार होतो म्हणून विरोधकांनी रान उठवलेलं होतं. कोंडीत पकडण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना किंवा सरकारला झाला. मात्र कळवा रुग्णालयात 24 तासात परवा रात्रीपासून कालपर्यंत 18 जणांचा मृत्यू झाला. त्यातले 5 जण जनरल वॉर्डमधले होते आणि व्यतिरिक्त इतर सगळे हे ICU मधले होते. एका चिमुकलीचा पण 6 वर्षाची चिमुकली, तिचा समावेश होता मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये. या सगळ्या प्रकरणाचं गांभीर्य मुख्यमंत्र्यांनी जरी ते गावी असले तरी सुद्धा त्यांनी घेतलं. लगेचच यंत्रणा हलवल्या, चौकशी समिती नेमली. या प्रकरणाविषयीचे दिवसभर अपडेट ते घेतच होते. आज परतल्यानंतर दिवसभर वेगवेगळ्या कामांच्या नियोजनात ते व्यस्त होते आणि आता कळवा रुग्णालयात ते पोहोचलेले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कळवा रुग्णालयात पोहोचलेत. वेगवेगळ्या यंत्रणांची बैठक ते आत्ता घेत आहेत. झालेल्या परिस्थिती संदर्भात अधिक माहिती, हलगर्जी, कसूर कुठे झालेली आहे, कुणाची झालेली याविषयीची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेत आहेत. शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीमुळे राज्यातलं राजकारण तापलेलं आहे. पवारांनी काका पुतण्याची भेट म्हणत या भेटीची चर्चा थांबण्याचा प्रयत्न केला, पण यावरून सुरू झालेलं राजकारण मात्र थांबण्याचं काही नाव घेत नाहीये. मनसे प्रमुख राज ठाकरेंनी पुन्हा एकदा पवारांच्या भूमिकेवर निशाणा साधलाय. नेमकं काय काय घडलंय या भेटीनंतर जाणून घेऊया. पवार काका पुतणे भेटीनं चर्चेला ऊत. शरद पवार अजित पवार एकत्र. राज ठाकरेंचा पवारांवर पुन्हा निशाणा. पवारांच्या मनात नेमकं काय चाललंय? अजित पवारांचा भाजप सोबतचा सत्ता सहभाग झाल्यापासून काही जण यामध्ये शरद पवारांचा हात असल्याचा आरोप करत होते, पण पवारांनी हा आरोप वारंवार फेटाळला. मात्र गेल्या काही घटना पाहता शरद पवार आणि अजित पवारांमध्ये भेटीगाठी वाढल्याचं दिसतंय. महायुती सरकारमध्ये अर्थमंत्री बनल्यानंतर अजित पवार शरद पवारांच्या भेटीला सिल्वर ओकवर पोहोचले होते. त्यानंतर अधिवेशनाच्या 1 दिवस आधीच अजित पवार, प्रफुल्ल पटेल, तटकरे, भुजबळ आणि सगळ्या मंत्र्यांनी पवारांची भेट घेतली. त्याच्या दुसऱ्याच दिवशी पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांसह अजित पवारांसोबतचे आमदार शरद पवारांना भेटले. 1 ऑगस्ट रोजी मोदींच्या टिळक पुरस्कारावेळी शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावर आले. आता 3 दिवसांपूर्वी शनिवारी पुण्यात एका उद्योगपतीच्या घरी पवार काका पुतण्याची भेट झाली.
शरद पवार आणि अजित पवारांच्या या वाढत्या भेटीगाठींवर राज ठाकरेंनी पुन्हा एकदा त्यांच्या जुन्या दाव्याची आठवण करून दिली आहे। शरद पवार आणि अजित पवार एकमेकांच्या विरोधात नव्हे तर ते एकमेकांसोबत असल्याचा दावा राज ठाकरेंनी केला। मी सांगितलं ना तेव्हा, हे यांचं त्यांचंच स्वतःचं आहे। ते एक टीम अगोदर त्यांनी पाठवली, आता दुसरी जाईल। हे सगळे आतून एकमेकांना मिळालेले आहेत आणि हे काय आज नाही, हे 14 पासून मिळालेले आहेत, 2014 पासून। आणि तुम्हाला आठवत नाही का पहाटेचा शपथविधी आणि मग त्या सगळ्या नंतर झालेल्या गोष्टी आठवत नाही का तुम्हाला? आणि फक्त शरद पवार साहेबांना आणि अजित पवार यांना भेटायची जागा चोरडिया या ठिकाणी मिळाली, या नावावरती मिळाली, हे पण कमाल आहे। अजित पवार आणि शरद पवारांच्या भेटीगाठींमुळे सध्या महाविकास आघाडीत संभ्रम निर्माण झाल्याचं दिसतंय। एकीकडे कार्यकर्ते एकमेकांच्या विरोधात आंदोलनं करतायत आणि दुसरीकडे काका पुतणे मात्र भेटीगाठी घेत आहेत। अशा या द्विधा मनस्थितीमुळे पवारांचं नेमकं चाललंय तरी काय, असा सवाल उपस्थित केला जातोय। रोहित पवारांचं वक्तव्य असेल किंवा माननीय शरद पवार साहेबांचं असेल, ते माझे पुतणे आहेत असू शकतात। रोहित पवारांचं वक्तव्य मी मगाशी पाहिलं, नातीगोती सांभाळ, मग कार्यकर्त्यांनी रस्त्यावरती का लढायचं? अजित पवारांसोबतच्या भेटीगाठीवरून राजकारण रंगलेलं असतानाच शरद पवार मात्र वारंवार आपण भाजपसोबत जाणार नसल्याचं स्पष्टीकरण देत आहेत। याउलट काही पत्रकारच गैरसमज पसरवत असल्याचा आरोप करत त्यांनी सामनातील अग्रलेखावर संताप व्यक्त केलाय। काल मी सोलापूरला होतो आणि त्याही ठिकाणी अशा वर्तमानपत्रात सुद्धा त्या बातम्या आहेत, त्यामुळे एकदा ही गोष्ट स्पष्ट केल्याच्या नंतर पुन्हा तो प्रश्न विचारून तुम्ही संभ्रम निर्माण करू नका। त्यांनी काय लिहिलं तर मी सांगतो ते माझं मत आहे का त्यांचं मत आहे? एकंदरीतच शरद पवार आणि अजित पवारांच्या भेटीगाठींमुळे सध्या राज्यातील राजकारण ढवळून निघतंय। पवार कितीही नाकारत असले तरी या गुप्त भेटींनी त्यांच्याबद्दल संभ्रम निर्माण झालाय आणि त्यामुळेच आता हा संभ्रम पवार कसे दूर करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। शनिवारी पुण्यामध्ये शरद पवार आणि अजित पवार यांच्यात गुप्त बैठक झाली। त्या भेटीमुळे महाविकास आघाडीत संशय कल्लोळ नाट्य रंगलं। सामनातून शरद पवारांवर टीकास्त्र डागण्यात आलं, तर काँग्रेस पक्षानं अनेक सवाल उपस्थित केले। शनिवारी पुण्यातील एका उद्योगपतीच्या घरी शरद पवार आणि अजित पवारांची भेट झाली। त्या भेटीवरून आता राजकीय चर्चा रंगतायत, तर महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्रातून पवार काका पुतण्या भेटीवर बोचरी टीका करण्यात आली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार हे शरद पवार यांच्या भेटीस वारंवार जात आहेत आणि शरद पवार या भेटी टाळत नाहीत, हे गमतीचं आहे। काही भेटी उघडपणे झाल्या तर काही भेटी गुप्तपणे झाल्याचं म्हटलं जात आहे, त्यामुळे लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय। शरद पवारांची प्रतिमा अशा भेटीनं मलिन होते, ते बरं नाही, असा शाब्दिक हल्ला सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आलाय। परवा जी बैठक झाली दोन नेत्यांमध्ये, त्याच्यावरती नक्कीच चर्चा झाली की जे संभ्रमाचं वातावरण महाराष्ट्रात वारंवार निर्माण होत आहे, त्याच्यामुळे महाविकास आघाडी जी आहे त्याच्यावरती काय परिणाम होईल त्याच्यावर नक्की चर्चा झाली। शरद पवार आणि अजित पवारांमधील भेटीमुळे महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली आणि त्यामुळेच सामनातून शरद पवारांना खडे बोल सुनावण्यात आले आहेत, तर काँग्रेसनंही या भेटीवर सवाल उपस्थित केलाय। उद्योगपति के घर में जिस तरह से छुप के मिलने का जो तरीका था, गाड़ी में सो के अजित पवार गए, वो एक संशयास्पद है और एक बड़ी लोगों में एक इस बारे में गलत बातें की जा रही है और उसकी चिंता उद्धव ठाकरे जी और हमें भी है। इसलिए कल हम उद्धव ठाकरे जी और हम बैठे थे, कल हम इस विषय पर चर्चा की। पुण्यातील त्या भेटीवर शरद पवारांनीही हा खुलासा केलाय। भारतीय जनता पार्टीशी संबंधित जे आहे त्या घटकांच्याशी आमचा कुठल्याही प्रकारचा सहभाग असण्याचं कारण नाही आणि ही भूमिका स्वच्छ झाल्याच्या नंतर संभ्रम राहिलेला नाही। अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यापासून त्यांनी वारंवार शरद पवारांच्या भेटी घेतल्या,
मात्र पुण्यातील गुप्त भेटीमुळे महाविकास आघाडीत राजकीय वादळ आलंय. पण हे पेल्यातलं वादळ ठरणार की त्याचा फटका महाविकास आघाडीला बसणार हे लवकरच स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. सामनाच्या अग्रलेखातून सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका करण्यात आली. 24 तास काम आणि 72 तास आराम असं मुख्यमंत्र्यांच्या जीवनाचं गणित झाल्याची जिव्हारी लागणारी टीका सामनातून करण्यात आली आहे. तर सामनातल्या टीकेला शिवसेनेकडूनही जशास तसं उत्तर देण्यात आलंय. सामनाच्या अग्रलेखातून सत्ताधारी आणि विरोधकांवर एकाच वेळी निशाणा साधण्यात आलाय. इंडियातील शरद पवार आणि महायुतीतील एकनाथ शिंदेंवर संजय राऊतांनी तोफ डागली. सामनातल्या अग्रलेखातून संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला. 4 दिवसांपूर्वीच गृहमंत्री अमित शहा पुण्यात आले होते. त्या भेटीत महाराष्ट्रातील नेतृत्व बदलाच्या दृष्टीनं खलबतं झाल्याची गुप्त बातमी फुटल्यानं मुख्यमंत्री शिंदे यांचा आजार बळावला. ते आजारी पडल्यानं त्यांची प्रकृती खालावली. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करू असे देखील शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी जाहीर केलंय. 24 तास काम करताना ते आजारी पडतायत, तर त्यांचं काम दिसत नाही, तर कधीही पद जाईल यातून त्यांची झोप उडालेली आहे. त्यामुळे ते उठसूट हेलिकॉप्टरने साताऱ्यात शेतावर जाऊन आराम करतायत. 24 तास काम आणि 72 तास आराम असं त्यांच्या जीवनाचं गणित झाल्याची टीका सामनातून करण्यात आली आहे. सामनातून करण्यात आलेल्या टीकेला शिवसेनेनंही तिखट शब्दात उत्तर दिलंय. पहाटे 4 पर्यंत काम करून मुख्यमंत्री सकाळी 8 वाजता पुन्हा कामाला सुरुवात करतात, याकडे दादा भुसेंनी लक्ष वेधलं. सर्व समाजांना सोबत घेऊन जे धडाकेबाज निर्णय होत आहेत, जनतेमध्ये अतिशय समाधानकारक प्रतिक्रिया आहेत, हे महाराष्ट्राच्या जनतेचं लक्ष विचलित करण्याच्यासाठी अशा पुढ्या सोडण्याचं काम यांच्या माध्यमातून केलं जातं. सामनाच्या अग्रलेखातून सातत्यानं सरकारच्या विरोधात भूमिका घेतली जाते. सामनाच्या स्थापनेपासून त्यांचे अग्रलेख सातत्यानं चर्चेत राहिले. 2014 ते 2019 मध्ये भाजपसोबत सत्तेत असतानाही सामनातून राज्य सरकार आणि केंद्र सरकारवर टीका केली जात होती. आता सत्तेची समीकरणं बदलली आहे, मात्र सामनाचा तोफगोळा बदललेला नाही. परिणामी शिवसेनेकडूनही अग्रलेखाला जशास तसं उत्तर दिलं जात आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. राज्याच्या राजकारणामध्ये सातत्यानं एक बातमी नेहमीच चर्चेत असते. ठाकरे बंधू एकत्र येणार का? हा प्रश्न सातत्यानं विचारला जातो. या प्रश्नाचं थेट उत्तरच राज ठाकरेंनी देऊन टाकलं. जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, राज्याच्या राजकारणामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची लोकप्रियता कणभरही कमी झालेली नाही आणि त्यामुळे मनसे सत्तेत नसली तरी राज ठाकरेंचं नेतृत्व सर्वांनाच हवंहवंसं वाटतं. राज ठाकरेंच्या भाषणाचा राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर चाहता वर्ग आहे. 2005 मध्ये राज ठाकरेंनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला होता. राज ठाकरेंनी स्वतःच्या बळावर मनसेची स्थापना केली. अल्पावधीतच मनसेला महाराष्ट्रातल्या नागरिकांनी मोठा पाठिंबा दिला. 2009 मध्ये मनसेचे विधानसभा निवडणुकीत स्वबळावर 13 उमेदवार निवडूनही आले. 2012 मध्ये झालेल्या पालिका निवडणुकीतही मनसेला मुंबई, पुणे आणि नाशिकमध्ये चांगलं यश मिळालं. मात्र त्यानंतर मनसेला उतरती कळा लागली, तर दुसरीकडे शिवसेनेतही फूट पडू लागली. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला आणि शिवसेना ठाकरे गटाला मोठा फटका बसला. दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांकडून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं यासाठी बॅनरबाजी सुरू केली आणि त्यामुळे राज ठाकरेंच्या भूमिकेकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं होतं. मनसेच्या युतीच्या वगैरे चर्चा रंगल्या, एकला चलोचाच नारा असणं काय बदवून काय घ्यायचंय? परिस्थितीनुसार गोष्टी ठरतात. आता तुम्हाला सवय पण झाली आहे, नाही का? 2 दिवसापूर्वी काय बोललं जातं आणि 2 दिवसानंतर काय होतं, आता हे काय पत्रकारांना नवीन नाही. राजकारणामध्ये काहीही घडत असल्यानं सांगू शकत नाही अशी प्रतिक्रिया देत राज ठाकरेंनी एकत्र येण्याची शक्यता पूर्णपणे नाकारलेलीही नाही आणि त्याला होकारही दिलेला नाही. तर याच विषयावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर नेमकं काय म्हणाले ते आता पाहूया. कदाचित त्यांच्या मनात असेल, पण मला असं वाटतं आता हा प्रश्नाचं उत्तर तेच देऊ शकतील
आमच्या दृष्टिकोनातून तर देखील तो विषय फार अगोदर संपलेला आहे. राजकारणात काही जरी झाले तरी देखील काही तत्व असतात आणि ते तत्व पाळण्याचं काम पक्षाने केल्याने राज्याच्या राजकारणामध्ये सध्या महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट महायुतीत आणि शरद पवार गट महाविकास आघाडीमध्ये असल्यानं राजकारणात काय घडेल याचा नेम राहिलेला नाही. परिणामी बदललेल्या राजकीय समीकरणांमध्ये दोन्ही ठाकरे काय निर्णय घेणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. मराठी गाणी न वाजवल्यामुळे नेमकं काय घडलं ते आपण जाणून घेणार आहोत एका छोट्या ब्रेक नंतर. पहा फक्त न्यूज 18 लोकमत विशेष. न्यूज 18 लोकमत विशेष मध्ये पुन्हा एकदा स्वागत. मराठी गाण्यांना नकार देण्याची मगरुरी मुंबईमध्ये बघायला मिळाली. एका पबनं ही मगरुरी केली. पबमध्ये मराठी गाणी वाजवायला मॅनेजरनं नकार दिला. ही धक्कादायक बाब मनसेच्या कार्यकर्त्यांना कळली. त्यानंतर त्या पबमध्ये काय झालं बघूयात. मराठी गाण्यांना नकार देणाऱ्या मीरा रोडमधल्या लुडो पबला मनसेचं गाणं दणक्यात वाजवावंच लागलं. लुडो पबचा मॅनेजर सन्नी रैना याला वैशाली सोस्टे यांनी मराठी गाणं वाजवण्याची विनंती केली. मात्र मराठी गाणी वाजवण्याची मागणी मुजोर सन्नी रैनानं अक्षरशः झिडकारून लावली. क्लियरली ना बोल रहे, आप क्लियरली ना बोले. पंजाबी बाज रहा है, इंग्लिश बाज रहा है. एक गाणं मध्ये लावायला काय झालं? एक मराठी गाणं, एक हा झिंगाट लावा ना, एक लावा ना. आम्ही पण रिस्पेक्ट दिला ना. आम्ही सगळ्या गाण्यांना हे केलं ना. एक गाणं मराठी लावा ना, एक मराठी गाणं लावा ना. फक्त आम्ही रिक्वेस्ट करतोय, फक्त एक मराठी गाणं लावायचं ना. मराठी गाणी वाजवली जात नसल्यानं वैशाली सोस्टे यांनी सन्नी रैनाच्या उद्दामपणाचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल केला. यानंतर मनसे आणि मराठी एकीकरण समितीचे कार्यकर्ते वैशाली सोस्टे यांच्यासोबत या पबमध्ये पोहोचले. मनसेच्या कार्यकर्त्यांनी सज्जड दम देत सन्नी रैनालाच जाब विचारला. महाराष्ट्रात राहता, महाराष्ट्रात धंदा करता, मराठी माणसांच्या जीवावर तुम्ही कमवता आणि ते मराठी द्वेष खपून घेणार नाही असा दम दिलेला आहे. महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही व्यवसाय करता, रोजगार करता, नोकरी धंदे करता, तर यांची हिंमत एवढी वाढली आहे की हे आता मराठी गाण्यांना, इकडच्या संस्कृतींना विरोध करू लागले आहेत. ते कुठेतरी वेळेस थांबवलं पाहिजे. मनसेच्या आक्रमक भूमिकेनंतर लुडो पबच्या मॅनेजरचं डोकं ठिकाणावर आलं. आपण महाराष्ट्रात राहत असल्याचंही त्याच्या लक्षात आलं आणि त्यानं अक्षरशः हात जोडले. आम्ही इकडे मराठी गाणं वाजवतो, तुम्ही कधी पण या, कधी पण तुम्ही बघू शकतात की आम्ही मराठी सॉन्ग प्ले करतात की नाही करतात. आणि मी महाराष्ट्राचा आहे आणि मी मराठीचा भाषेचा इज्जत करतो. त्यामुळे आता काय मिसअंडरस्टँडिंग झाली आहे आणि वैशाली मॅडमला काय बुरा वाटला असेल तर मी मनापासून माफी मागतो. आप क्लियरली ना बोले. पंजाबी बाज रहा है, इंग्लिश बाज रहा है. एक गाणं मध्ये लावायला काय झालं? एक मराठी गाणं. महाराष्ट्रात राहून मराठीचा अपमान करण्याची हिंमत जर कुणी करेल तर राज्यातली जनता मुळीच खपवून घेणार नाही. आणि यानंतरही जर कुणी शहाणपणा केला तर तिथे मनसेचा मार्ग दिसेल. विजय देसाई, न्यूज 18 लोकमत, मीरा भाईंदर. या स्पेशल रिपोर्टसह न्यूज 18 लोकमत विशेष मध्ये आज इथेच थांबतोय. शहरात मेरी मिट्टी मेरा